मेरा खुदा बड़ा क्या ऐका माझं बाबा, आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो, परमात्मा सोबत आहे. जगाचा बाप पाठीशी आहे, मागे पुढे उभा आहे मग अवघाची संसार सुखाचा करीन नामा म्हणे केशव राजा. माझा. पण आम्ही विचारलं, जिथं रावण एवढा श्रेष्ठ असताना त्याच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही. रावणाच्या 3 मागण्या होत्या. स्वर्गाला शिडी लावणे, सोन्याला सुगंध आणणे, खारा समुद्र गोडा करणे. तिन्हीपैकी एखादं झालंय का? खारा समुद्र गोडा झालाय, स्वर्गाला शिडी लागली आहे, सोन्याला सुगंध आलाय. मग रावण भक्त नव्हता का? रावणासारखा भक्त नव्हता. रावण भक्त नव्हता, रावणासारखा भक्त नव्हता. धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. अहो आजही नाथ रामायणामध्ये वर्णन आहे. आज तागायत रावणासारखा दुसरा शिवभक्त झाला. सगळ्यात महान शिवभक्त रावण आहे. नाथ रामायणामध्ये नाथबाबा वर्णन करतात, रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ तो शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले, स्वतःचं शिर कापलं, 1000वर शिर कमळ म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त आहे, तरी लोक राक्षस म्हणतात. कारण आहे वासनेच्या संगे नको जाऊ मना. आणि हे आमचं गावाला गोरी दिसली, गालात असली माझीच आहे. तुझ्या बापाची पेंड आहे. अरे हा, प्रेम चुकीचं नाही. ज्या गोष्टीसाठी प्रेम करतात ते चुकीचं आहे. प्रेम प्रेम कशाला म्हणतात माहित आहे? 70-75 वर्षाची म्हातारी दारात कृष्णाची रांगोळ काढायची. उद्धव आलता प्रेमाची प्रचिती करायला, देवाने पाठवलं होतं. उद्धवाला बघितलं, अहो काय सुंदर रांगोळी काढली म्हातारीनं, दिसत नाही हिला पण काय देव काढला ग, असं वाटतं डोळ्यासमोर देव उभा आहे. एवढा सुंदर देव तुला जमला कसा ग? गवळण म्हणली, येड्या, माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम आहे माझं त्याच्यावर. त्यो मियाला तरी काय वाटायचं नाही, हा गेल्यापासून डोळ्याला डोळा नाही. एवढं प्रेम म्हणे. मग उठता बसता खाता पिता इथं चित्त वित्त गोत्र फक्त माझा पांडुरंग आहे. विठ्ठल कुळीचे विठ्ठल चित्त वित्त. आमच्याकडे विठ्ठल माय बाप माऊली म्हणले, गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षदा पदी आमते. अरे तूच माझा आहेस फक्त. एवढं प्रेम म्हणे. मग एवढं प्रेम आहे म्हातारे, मग देवाची रांगोळ चुकली कशी? म्हातारी म्हणले, लय मारी ना. अरे डोळे झाकून जरी काढला ना तरी माझा भगवंत तसाच्या तसा आला पाहिजे, एवढा विश्वास आहे माझा माझ्या प्रेमावर. आणि तू म्हणतो रांगोळ चुकली? चुकली नाही रे उद्धवा. अगं देवाला पाय नाही काढले तू. म्हातारी म्हणली, म्हणूनच देवानं तुला गोकुळात पाठवलंय, तुला फक्त अक्कलच आहे. अजून काय पाहिजे? जरा प्रेमाच्या नजरेनं बघ, माझ्या नजरेनं बघ. मी देवाला पाय काढायचे विसरले नाही, मी कधी देवाला पाय काढतच नाही. का ग माय, पाय नाहीत का देवाला? बागलगावच्या माय मावल्या पाय आहेत की नाही देवाला? मग का नाही ग माय काढले? अरे उद्धवा, त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेला. तिथं त्याचं पाय धरणं माझ्या हातात नव्हतं रे. रांगोळ मी काढली आहे, माझ्या हाताने काढली आहे. यात जर मी देवाला पाय काढले आणि इथून जर देव निघून गेला तर कोणाकडे बघून जगू रे उद्धवा. पण रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा. प्रॅक्टिकल विचार करा, रांगोळीतला देव जाईल का? शिकलेली पोरं रांगोळीतला देव जाईल. पण इथं लॉजिक नाही, ओनली मॅजिक चालतं. तर्क वितर्क नाही, शुद्ध भाव, फक्त प्रेम. मीराबाईला माहित होतं देव माझा मला भेटणार, त्याचा माझ्यावर अधिकार, माझा त्याच्यावर अधिकार, तरी प्रेम केलंय. मीराबाई वर्णन करते, श्याम सापरे मेरे श्याम सावरे, जाने कब होगा वो नजारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं. भाव बघा बरं. कुछ मांगू नहीं दोबारा,
श्याम सावरे जाने कब होगा वो नजारा जो मिल गए सजन कुछ मालूम नहीं नको दोघाला वास महाराज बरं का आनंद आहे रे काय देव महाराज नाही का इतकं प्रेम ज्याचा देवावर आहे त्याला काय अवघड आहे अवघाची संसार सुखाचा काय अवघड आहे सांगा त्रैलोक्य सुखाचं करायचं काय प्रेम आहे महाराज देवावर नाही का इतकं प्रेम असावं देवावर मग एवढ्याच्या भिंतीखाली चोकोबऱ्यांचा मृत्यू झाला साक्षात पांडुरंग परमात्मा रडतायत नामदेवाला सांगतात नामा माझा चोका गेला हाड तरी घेऊन ये महाराज भगवंत म्हणतात देवा सगळ्याची हाड सारखीच की रे चाखोबऱ्यांची चोखोबऱ्यांची हाड कशी ओळखायची भगवंत सांगतायत नामा प्रत्येक हाड कानाला लाव त्या हाडात ना विठ्ठल विठ्ठल असा जयघोष ऐकला नामा ते हाड माझ्या चोख्याचं असेल याला प्रेम म्हणावं त्याला. हे प्रेम आहे आम्ही पंढरीची वारी करतो पण देवाला भेटायचं नाही बायकोपासून सुटका म्हणून असल्या लोकांना काय देव भेटणार आहे दादा आमचा परमार्थ म्हणजे वाढावे संतान ग्रही व्हावे परमार्थ अरे वर्म चुकलं ना परमात्मा कधीच महाराज देत नाही वर्म योग्य लागतं आमचं कसं झालंय एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे खरं तर हाच विनोद आहे पण मरू दे तिकडे महाराज म्हणला नारळ घे तुला वर्षात होईल हा वर्षाने माघारी आला म्हणला भामताय तू वर्ष झालं लेकरू नाही महाराज म्हणला दुसरा घे पण माणसात गुंबळू नको दुसरा दिला हा 2 वर्षाने आला म्हणला पक्का भामताय तू 2 वर्ष झालं लेकरू नाही महाराज म्हणला यो बघ एकतर माझा नारळ आजपर्यंत फसला नाही तुझ्या बाबतीत 2दा फसला तुझंच काहीतरी चुकतंय अचानक महाराजाला आठवलं महाराज म्हणले खरे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली तो 2दाही एकटाच आला तुझी बायको कुठे ती म्हणला लग्न नाही झालं तुम्ही सांगा मायबाप किती नारळ दिले लेकरू होईल मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल स्वार्थासाठी केलेला परमार्थ कधी ग्राह्य धरला जात नाही परमार्थ त्यागासाठी असावा तपश्चर्यासारखा असावा माझे लोक चमत्कार समजतात ज्ञानोबरांची भिंत चालवली हा चमत्कार नाही तुकोबरांचा गाथा तरला हा चमत्कार नाही रेड्यामुखी वेद बोलवला गेला हा चमत्कार नाही सुकोबरांच्या घरी भगवंताने गुरे राखली चमत्कार नाही नातांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं चमत्कार नाही जनाईचं जातं वडलं चमत्कार नामदेवरांचा संसार सांभाळला चमत्कार नाही अरे सखूबाईसाठी देव सखू झाला चमत्कार नाही हे माझ्या संतांच्या तपश्चर्याचं त्यागाचं फळ आहे जे पांडुरंगाने कृपा म्हणून त्यांच्या पदरात टाकलं माझ्या ज्ञानोबाला अवघाचा संसार त्रैलोक्य सुखाचा करायचा म्हणतात हा चमत्कार नाही हे त्यांच्या पंढरीच्या वारीचं फळ आहे तुम्हाला आम्हालाही मिळेल सगळ्यात महान रावण भक्तही तेवढाच महान लंका रावणाची नव्हती लंका महादेवाची होती कोणाची होती लंकेचं स्थापत्य महादेवाचं आहे लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय रावणाने असे मंत्र म्हटलेत असे उपनिषद म्हटले देव खुश झाला देव म्हणले काय मागायचं ते माग जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि बंगलाच घेऊन गेला रावण म्हणला देव वाटलं तर अख्खी लंका द्या होती महादेवांची पण दान स्वरूपी कोणाला दिली म्हणून ती रावणाची पण टिकली का ज्ञान आहे जागेवर या ज्ञान आहे भक्ती आहे ज्ञान आहे भक्ती आहे सत्ता आहे सत्ता 80,000 बायका 1 लाख पोरं 1.25 लाख नातू अख्खी लंका सोन्याची 33 कोटी देव बंदी करण्यात नवग्रहाच्या पायऱ्या कुबेर राखणीला गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण ही सत्ता आहे रावणाची टिकली का मग रावणाचं एवढं असून सुद्धा त्याचं काही झालं नाही मनासारखं अहो ज्ञानोबा आहे तुमचं कसं होणार ज्ञानोबा आहे म्हणले तुम्हाला अजूनही कळलं कसं आहे ना दादा माझी कशी अवस्था आहे ज्ञानोबा सांगतात बरं का मी फक्त म्हणतोय मी फक्त म्हणून कोण घेतय मी फक्त म्हणतोय कीर्तन चालू आहे बोलवणारा कोण आहे लक्षात घ्या कबीर महाराज सांगतात मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा
याच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा म्हा कैसी. आमची लायकी नाही रे देवा, पण हा गाथा झाला अभंग संस्कृत मध्ये गाथा. श्री अनंता मधुसूदन पद्मना भा नारायण जगत व्यापका जनार्दना आनंद घडा. कस काय जमलं हो? तो खबर आहे म्हणते. कसं सांगू तुम्हाला? तो का म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत शिवानी शिकविता धनी. आता मला सांगा, तुकोबर आहे काय गरीब आहे का? पैशानं तरी काय गरीब आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुकोबर आहे गरीब आहे? 65 लाखाची सावकार की माझ्या तुकोबरायांची. आत्ताचे नाही, 450 वर्षापूर्वीच. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया बरं का वागलगावचं गडी. अशा हिशोबानं 65 लाख. विचार करा. लय नका करू, वाटे की तुम्हाला. लोकांचं ऐकून आपला खपत नाही, महाराज जळतो आपण. माझे ज्ञानोबराय म्हणले आपल्याला नरकात जायची गरज नाही, कारण आमच्याकडे नरक म्हणजे काय, जो दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतो तो नरकात जळतो, अशी व्याख्या आहे माझ्या ज्ञानोबरायांची. जयाचे आहिक धड नाही, तयासी परित्र पुससी काही. याचं जगणं धड नाही, ह्याला पापपतनाच्या गोष्टी विचारता तुम्ही. आमच्याकडे कसं आहे, आमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही, भामट्यांवर आहे पण संतांवर नाही. महाराज लोकांच्या पाया पडलं लेकरू होतं म्हणून. अरे माणूस आहे का भूत आहे तू? अरे जरा विचार करीत जा. महाराज लोकांच्या पाया पडून लेकरू झालं असतं, बायको बॉम्बलाई केली असती. कळलं त्यालाच कळलं महाराज. भाषा बी माझी नाही रे, 900 कन्यापुत्र होती तरी का. तुकोबार आहे म्हणतात, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. असा भामटा परमार्थ करत जाऊ नका रे. सगळ्यात केला जातो तो परमार्थ आहे. म्हणून तर सप्ताह या विषयाकडे या. म्हणजे तर रावणाचं नाही झालं, आमचं काय होणार आहे? अहो कसं सांगू तुम्हाला दादा, अहो मी करणारच नाहीये. तुकोबार म्हणले संपत्ती माझी का दादा? हा, तुकोबार फक्त श्रीमंत होते असं नाही बरं का माय बाप. तुकोबार फक्त श्रीमंत होते असं नाही, या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबार आहेत. या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज कुणी माफ केलं? जगद्गुरु आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांनी. लक्षात घ्या. मला कौतुक आहे माझ्या शिवशाहीचं. आज एवढी माणसं सत्तेवर आहेत, एवढं राजकारण घाण चालू आहे, एवढी लोक खुर्चीसाठी मरतायत, तरी सुद्धा राजकारण कुणीच योग्य पद्धतीने करत. मला कौतुक आहे तुमच्या गावाचं की तुमच्या गावातल्या सरपंचाने सप्त्यासाठी सगळ्यात मोठं योगदान दिलं आणि सप्ताह एवढा तालुक्यात केला. जो धर्मासाठी करतो ना धर्म, त्याच्या पाठीशी कायम उभा असतो. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक नाही, अहो त्यांनी कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक आहे. हे कौतुक करण्यासारखं आहे. माणसं बोलवायला सप्ताच करावा लागतो असं काय नाही. दुसरं बोलवलंय बी माणसं येतात कचकच कांद्या काढताना. कशाला वाचिवली मरायला कोणाला माहिती. हे बोंबलणार, तुम्ही शिवराय आम्ही तुमचे मावळे. अरे तुम्ही डोम कावळे. किती वाईट वाग चाल र. हा, चूक ठेवणाऱ्याची नाही, चूक बागणाऱ्याची. हा, नासक्या रक्ताची लेकरं नाही रे आपण. हिंदू धर्म आहे आपण. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता आहे, शास्त्र सांगतं आपलं. स्त्रीचा सन्मान आहे तिथं भगवंताचा वास आहे. आजपर्यंत जने जने स्त्रीचा अवमान केला ना त्याला भोगावं लागलंय महाराज. लक्षात घ्या. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्ल्या भल्ल्याशी लावी लपट्टा. समजू नका